शंकर जगताप सभापतीचा नारा दिलेला आहे. काय वाटतं किती येईल आपलं महापालिकेवर? आपकी बार 100 आमच्या अध्यक्षांनी सांगितलं शत्रुघ्न बापू काटे आणि निवडणूक प्रमुख म्हणून शंकर शेट्टी 100 पार होईल. राष्ट्रवादीला परत एकदा धक्का देणार आहे का तू? आमच्याकडे त्या ताकदीचे तसेच कार्यकर्ते आहेत. काही कार्यकर्ते आता माझं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या भावाला मी थोडा थांबवलं. माझा भाऊ इच्छुक होता स्वतःच्यासाठी, त्याला थांबवलं. म्हणजे तू थांब बाबा, आपल्या घरात नाही आपल्याला मिळालं तर दुसरा एक कार्यकर्ता एक ताकदीचा येतो तर त्याला संधी द्या. अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही चालू. त्यामुळे हे लोकांना विश्वास आहे आपल्याला. भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर लोकांची काम करण्यासंदर्भातली भूमिका जी आहे ती चांगली होती. देश की मजबूत लीडरशिप, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, साथ ही राज्य की डायनामिक लीडरशिप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर भरोसा करते हुए और भाजपा के प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण के मार्गदर्शन में पिंपरी चिंचवड शहर में बड़ी संख्या में अन्य पार्टियों के पूर्व नगर सेवक भाजपा में शामिल हुए। शहर के राजनीतिक और सामाजिक क्षेत्रों के साथ साथ होटल बिजनेस सेक्टर में अपनी अलग पहचान रखने वाले शेट्टी परिवार ने पिंपरी चिंचवड सेंट्रल पब्लिक रिलेशन ऑफिस में भारतीय जनता पार्टी का दामन थाम लिया। खास बात यह है कि दिवंगत सांसद गजानन बाबर के परिवार ने भी भारतीय जनता पार्टी की विचारधारा के साथ आगे बढ़ने का फैसला किया। इस मौके पर पूर्व कॉर्पोरेटर प्रकाश बाबर, पूर्व कॉर्पोरेटर शारदा बाबर, अमित प्रकाश बाबर, ऐश्वर्या बाबर का पार्टी में स्वागत किया गया। इसके अलावा पूर्व नगर सेवक उल्लास शेट्टी, पूर्व नगर सेवक प्रसाद शेट्टी, पूर्व नगर सेविका अनुराधा गोफने, सामाजिक कार्यकर्ता देवीदास गोफने, महेश गोफने, महेश सहकारी बैंक के अजय लड्डा, महेश काटे, संजय जगताप, लवकुश यादव, चेतन शेठे, गणेश कंकवने, ऋषि शेट्टी ने सार्वजनिक रूप से भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। आज शहराचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते आदरणीय कैलासवासी गजानन बाबर यांच्या परिवारातले सगळेच लोक, मधु शेठच्या जे नगरसेवक होते त्यांच्या परिवार, मधु शेठ, प्रकाश शेठ या परिवारातले सगळेच लोक आहेत. त्यांचं योगदान या शहराच्या जडणघडणीमध्ये आहे. त्या सगळ्यांनी आज प्रवेश केला. त्याचबरोबर ज्या परिवारानं अनेक वर्ष सातत्यानं तिथल्या काळभोरनगर आणि आजूबाजूच्या बरोबर पिंपरी चिंचवड शहराची अनेक वर्ष सेवा केली ते शेट्टी परिवार. त्याच्यामध्ये प्रसादजी शेट्टी असतील, उल्लासजी शेट्टी असतील, त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते जे त्याच्यावर काम करतात. त्याचबरोबर आमच्या भोसरी मतदारसंघातल्या एक सर्वसामान्य कुटुंबातल्या नगरसेविका अनुराधाताई गोफणे आणि त्यांचे आदरणीय देवदास मामा गोफणे या दोघांनी प्रवेश केला. त्यामुळे या सगळ्यांचा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी हे राष्ट्रप्रथम, नंतर व्यक्ती, पक्ष आणि नंतर व्यक्ती अशा पद्धतीने काम करणारी पार्टी आहे. आणि सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन, सर्व समाज अंतिम घटक जो आहे समाजात त्याला बरोबर घेऊन त्याचा विकास करण्याच्या दृष्टीने काम करणारी पार्टी आहे. त्यामुळे या सगळ्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमचे रविदादा असतील, या सगळ्यांनी या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला सांगितलं. त्या सगळ्यांचं नेतृत्व यांनी मान्य केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला. हे काय होतं, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या बोलता येत नाही. काय आहे, जसं मग त्यांना फोन यायला सुरू होतात, मग त्यांना आमचं काय चुकलंय का, आता चुकलंय म्हणूनच तर सगळा प्रकार होतो. काय त्यांचं असं म्हणणं नाही, जे आमच्याकडे येतात ते कधीच असं म्हटलं नाही. मग अशी मी म्हणलं अनुराधाताईंचा किंवा देवदास मामांचा बिलकुल ज्या पक्षात पहिले होते त्यांच्याबद्दल काही त्यांच्या कुणाच्याबद्दलही राग नाही. पण त्यांना एक आपल्या परिसरातल्या समस्या सोडवणार जास्त, रेड झोन सारखा परिसर तिथं प्रश्न आहे, त्याच्यामध्ये सुविधा देताना सुद्धा त्यांना त्या पद्धतीची अडचण येत होती. आणि त्यांच्यासारखं म्हणजे एक सर्वसामान्य परिवार तुम्ही पाहिला असेल, पार्श्वभूमी कुठलीच नाही राजकीय, त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठला राजकीय वारसा नाही, त्या सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीला परत एकदा धक्का देणार आहे का तू? भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते, तुम्ही आता पाहिलं असेल भारतीय जनता पार्टीच्या या प्रवाहामध्ये अनेक लोक येत आहेत. आमच्याकडे त्या ताकदीचे तसेच कार्यकर्ते आहेत.
काही कार्यकर्ते, आता माझं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या भावाला मी थोडा थांबवलं. माझा भाऊ इच्छुक होता स्वतःच्यासाठी, त्याला थांबवलं. म्हणजे तू थांब बाबा, आपल्या घरात नाही आपल्याला मिळालं तर दुसरा एक कार्यकर्ता एक ताकदीचा येतो तर त्याला संधी द्या. अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही चालू. त्यामुळे हे लोकांना विश्वास आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर लोकांची काम करण्यासंदर्भातली भूमिका जी आहे ती चांगली होईल. भारतीय जनता पार्टीमधले जे कार्यकर्ते आहेत किंवा या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना भारतीय जनता पार्टी माहिती आहे आणि त्यागाची भूमिकाही त्यांना माहिती आहे. त्यामुळं ही भारतीय जनता पार्टीच्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठी जर पक्ष पुढे जात असतील तर आमचे राजू गुरुजी सारखे कार्यकर्ते असतील, तेजस्वी सारखे कार्यकर्ते असतील, ते त्याग आणि समर्पण असलेली पार्टी आणि कार्यकर्त्यांना माहिती आहे. त्यामुळं या प्रवेशामुळे पार्टी कुठे जाते हे कल्पना आहे आणि आमच्या असलेल्या इथल्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांवरचा विश्वास कार्यकर्त्यांवर आहे. त्यामुळं हे समर्पण होते. प्रत्येकाची भावना असते, प्रत्येक जण कार्यकर्ता हा काम करत असतो आणि प्रत्येकाला वाटत असते की संधी आपल्याला मिळावी. पण ही संधी मिळत असताना आज पक्ष एकाच कोणाला तरी खरं तर तिकीट देऊ शकतो आणि त्यांना समजूत काढण्यासाठी आणि आम्हाला कल्पना येणाऱ्या काळामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहराचं नाव तर महाराष्ट्रभर घेतलं जातं. या ठिकाणी अमरजी साबळे असतील, आमचे खाडे सर असतील, मी स्वतः असेल, उमादे असतील, या सगळ्यांनाच पक्षाने संधी दिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचा कुठे ना कुठे विचार होईल. त्यामुळे त्यांचा आम्ही नक्कीच विश्वास संपादन करू. शंकर जगताप यांनी सुरक्षेचा नारा दिलेला आहे. काय वाटतं किती येईल आपलं महापालिकेवर? आपकी बार 100 आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, शत्रुघ्न बापू काटे आणि निवडणूक प्रमुख म्हणून शंकर शेट्टी सांगितलं 100 पार होईल.